पंढरपूरच्या गादेगावचे सुका पाटील सध्या सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंगवर आहेत। तुम्ही कुठे ना कुठेतरी इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूब एकदा ना एकदा त्यांचा रील किंवा मेम्स पाहिला असेल। 35 भाकऱ्या खाणारा आणि एकाच वेळी 1000 चाऱ्यांच्या पेंड्या बांधणारा सुका पाटील म्हणजे सध्या हॉटेल मालकांच्या गळ्यातला ताईत झालाय। अनेक हॉटेल मालक सुका पाटलांच्या नावाने रील्स बनवून व्हायरल करत आहेत। नक्की सुका पाटील 35 भाकऱ्या खात होते का? काय आहे सुका पाटील यांची इन्साइड स्टोरी पाहूयात। सुका पाटील मूळ गाव घरनिकी, तालुका सांगोला, सध्या पंढरपूरच्या गादेगावमध्ये राहतात। त्यांच्या लहानपणापासूनच मेंढरं राखणं हे त्यांचं मुख्य काम होतं। शाळेला जाऊ शकले नाहीत। सकाळी 4 वाजता उठणे, नदीवर आंघोळ करणे, 5-6 भाकऱ्या खाणे, 2-3 तांबे कालवण संपवणे आणि विहिरीतील पाणी हाताने काढणे हा त्यांचा रोजचा जीवनक्रम होता। शेतातील 50 कडब्यांची पेंडी बांधायची असं म्हणाल तर सामान्य माणूस थकतो, पण सुका पाटील एकट्याने 1000 कडब्यांची पेंडी बांधायचा। लोक म्हणतात तो रोज 30 ते 35 भाकऱ्या खात असे। त्यानंतर पाणीही प्यायचं नाही तर दूध प्यायचं आणि दिवसभर राक्षसासारखं काम करायचं। सुका पाटील आणि त्यांचे मित्र बजरंग कोळी यांनी आपली कहाणी सांगून अनेकांचे मन जिंकले। सुका पाटीलांचं वय आता 85 झालंय। डोक्यात झालेल्या जखमेमुळे एक डोळा निकामी झालाय, पण आजही ते पहाटे 4 वाजता थंड पाण्याने आंघोळ करतात आणि रानात फेरफटका मारतात। नाव सांगा। सुखदेव पाटील आहे। सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सध्या, किती भाकरी लागायच्या रोज, काय कसं असायचं? रोजच्या भाकरी 8-9 भाकरी खात होतो। असे 4 वक्ताचे जेवण केलं मग ते 30, 32, 33 भाकरी व्हायच्या साऱ्या। दिनक्रम कसा असायचा? दिवसाची सुरुवात कशी करायचं काय? दिवसाची संबंधित टायमाला जेवण धारा काढून दुधाशिवाय जेवायचं नाही। किती वैरणी बांधायचा? 1000 पेंडी बांधायची कडब्याची। विहिरीतलं पाणी काय कसं असायचं? विहिरीतलं पाणी पळून काढायचं सारं, पुरुष 1.5 पुरुष पाणी आहे ते। किती एकराला पाणी देत होतात काय? अर्ध्या एकरात भिजत होतं ते रान पाक। सोशल मीडियावर जास्तच व्हायरल झालाय। रोज कोण भेटायला येतं काय कसं असतं सध्याचं काय? लोक भेटायला येतात का रोज? रोज येते ते, रोज 4-2 आहे तीच। काय वाटतंय? खुश वाटते।